नमस्कार प्रेक्षकांनो, दमदार बुधवारमध्ये कमळी या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, आता अनिकाने असा काही कमळीविषयी डाव रचला आहे ना, तर आता कमळी या डावामधून नक्की निर्दोष सुटणार का, हे आपण या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. तर आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये पार्ट 2मध्ये बघितलं आहे की आता लॅबच्या रिपोर्टमुळे कमळी निर्दोष सिद्ध झालेली आहे. त्यामुळे अन्नपूर्णा आणि कमळीमध्ये जे काही दुरावे आले होते ते आता संपलेले आहे. तर आता अन्नपूर्णाने कामिनी, रागिनी आणि अनिकाला सांगितलेलं आहे की तुम्ही आत्ताच्या आत्ता हॉस्टेलवरती जाऊन कमळीला अन्नपूर्णा निवासमध्ये घेऊन या, असं आता अन्नपूर्णा आजीने कामिनीला सांगितलेलं आहे. आता काहीही पर्याय नसल्यामुळे त्यामुळे या तिघीजणी कमळीच्या हॉस्टेलवर जातात आणि कमळीला रिक्वेस्ट करतात की तू आमच्यासोबत म्हणजे आमच्या घरी चल, असं आता कामिनी कमळीला बोलते. तर आता त्या कमळीला आणि निगीला कारमध्ये बसून अन्नपूर्णा आजीच्या घरी आणतात. तर आता जेव्हा निगी आणि कमळी 4 व्हीलरमधून खाली उतरते तेव्हा आता निगी अनिकाला बोलते की ही खटारा कार आहे ग तुझी, याच्यापेक्षा तर आमची सायकल बरीच फास्टमध्ये चालते. आमच्या गावातील बैलगाडीसुद्धा खूप जोरात चालते तुझ्या कारपेक्षा, तर आता खूप हळूहळू चालते, नाहीतर पैज लावून बघ आमच्याशी, आम्हीच जिंकणार. आता मात्र कारविषयी निगीने असा टोमणा अनिकाला मारल्यावर अनिकाचा राग हा खूप वरती चढलेला आहे, तिचा पारा खूप चढलेला आहे. तर आता इकडे निगी आणि कमळी ह्या अन्नपूर्णा आजीला भेटण्याकरता आतमध्ये जातात. तर आता जेव्हा कमळी आतमध्ये जात असते तेव्हा मात्र कमळीला अन्नपूर्णा आजी तिला काय बोलली आणि या घरात तिच्यासोबत काय झालं हे आठवते. पण आता तेवढ्यातच अन्नपूर्णा आजी येते आणि बोलते, कमळी तू गेल्या 1-2 आठवड्यापासून या घरात आली नाही आहेस का गं? असं काही घडलं नव्हतं, पण आता ते घडलं आहे, तर ते सर्व जाऊ दे. जर तुम्ही दोघी माझ्या इकडून चूक झाली, आता तुम्ही मला माफ केलं ना, तर आता तुम्ही आतमध्ये येऊ शकता. तर आता अन्नपूर्णा आजी म्हणते की कमळी चल लवकर आतमध्ये ये बघ. मी जसं कामिनीला तुला घेण्याकरता पाठवलं तेव्हापासून सकाळपासून तुझे आजोबा आतमध्ये आले नाही आहे. ते तुझी वाट पाहत होते, दाराकडे एकटक लावून पाहत होते की तू कधी येणार आणि त्यांना भेटणार. तिथे का उभी आहे, चल ये आतमध्ये. तर आता त्यानंतर कमळी हे आतमध्ये येते आणि आतमध्ये येण्यासाठी जाते. तर आता अन्नपूर्णा बोलते तिथंच थांब. आता अन्नपूर्णा ही आरतीचं ताट घेऊन आलेली असते आणि कमळीला ओवाळते, तिची दृष्ट काढते आणि त्यानंतरच कमळीला आतमध्ये घेते. तर प्रेक्षकांनो, इकडे आपण बघितलेलं आहे की अनिकाला खूप राग आलेला आहे, ती खूप चिडलेली आहे की निगीनं तिच्या कारबद्दल तिला काही बोललेलं असतं. तर आता तेव्हा अनिका कामिनीला बोलते की मी जेव्हा जेव्हा ही गाडी पाहते ना, तेव्हा मला आठवते की या दोघींनी मला या कारवरून कसे टोमणे मारले आहे. तर आता अनिका ही रागारागातच आतमध्ये जाते आणि एक रॉकेलची कॅन घेऊन बाहेर येते आणि ज्या कार गाडीविषयी निगीने तिला टोमणे मारले होते त्या गाडीवर आता ते रॉकेल टाकते आणि टाकल्यानंतर लगेच त्याला आग लावून देते. आता मात्र कार खूप पेटलेली असते. तर आता मात्र हे सर्व राजन, कामिनी आणि रागिनी पाहत असतात. तर आता अनिकाचा राग जो आहे ना, अनावर झालेला असतो. तेव्हा आता राजन तिला हात पकडून आतमध्ये घेऊन येतो आणि खूप जोरात ओरडतो की तुझे वागणे अजिबात बरोबर नाही आहे अनिका, तू वेडी झाली आहेस का गं? आई म्हणते ते बरोबरच आहे, तुला ना खूप अहंकार आहे. तू त्या कमळीचा राग त्या गाडीवर का काढत आहेस? तू कमळीचा एवढा राग का करत आहे? तुझ्याला एवढा अहंकार ठीक नाही आहे बाळा. तेव्हा आता मध्येच येते कामिनी आणि कामिनी बोलते की राजन तिला ओढून नकोस, तिने हे केक का केलं? तिनं मुद्दाम नाहीही केलेलं. कमळी आणि निगीमुळे तिने हे सर्व केलेलं आहे आणि तिने जाणून बुजून काहीही केलेलं नाही आहे. तर आता माझ्या नातीला तू ओढू नको. तर आता तुम्ही शांत व्हा. आता अनिकाला हात पकडून
रागिनी म्हणजे कामिनी रूममध्ये घेऊन जाते. तर आता राजन रागिनीला खूप ओरडतो की तुझ्या आईमुळे ही अनिका जी आहे ना बिघडत चाललेली आहे. तिला काहीही मॅनर्स उरलेला नाही आहे. आपण पालक म्हणून तिच्यासोबत काहीही बोलायला गेलो तर ती आपलंसुद्धा काहीच ऐकत नाही आहे. हे सर्व तुझ्या आईमुळे होतं. तू तुझ्या मुलीला सुद्धा सांभाळू शकत नाहीस. कशी आई आहेस गं? तू तिला चांगल्या सवयी लावू शकली नाहीस. खरंच खूप वाईट गोष्ट आहे. आता मात्र रागिनीला सुद्धा खूप राग आलेला असतो. तर इकडे आता कमळी आणि निगी हॉस्टेलवर जाण्याकरता निघालेले असतात. तेव्हा अन्नपूर्णा आजी बोलते की हे बदामचं दूध पिऊन जा आणि त्यानंतर तुम्ही हॉस्टेलवरती जा. तर आता दुसऱ्या दिवशी केमिस्ट्री लॅबमध्ये केमिस्ट्रीचा एक्सपेरिमेंट असतो, म्हणजे त्यांची एक्झाम असते. तर कमळीचा आणि निगीचा एक्झाम देण्या अगोदर एक्सपेरिमेंट करण्या अगोदर कमळी आणि निगी मंदिरामध्ये जात असतात. तेव्हा अनिका त्यांच्या सायकलीची हवा काढून टाकते की जेणेकरून त्या एक्सपेरिमेंट करायला केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये पोहोचल्या नाही पाहिजे. म्हणजे सायकल पंक्चर करते आणि तिकडून निघून जाते. तर आता यामुळे मंदिराच्या बाहेर आल्यावर कमलीला आणि निगीला कळते की आपली सायकल ही पंक्चर झालेली असते. तेव्हा त्या बोलता की आज तर आपली एक्झाम आहे, काहीही करून आपल्याला केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये पोचायला हवं, नाहीतर आपण फेल होऊ. तसंच त्या धावत पडत कितीतरी किलोमीटरचं अंतर पार करून एक्झाम देण्याकरता येतात. तेव्हा मध्येच आता कमळी ही खाली पडते आणि तिच्या बोटाला खूप दुखापत झालेली असते. कमळीच्या बोटाला लागलेलं असतं. तेव्हा ऋषी बोलतो, एवढा उशीर का? तेव्हा त्या सांगतात की आमची सायकल पंक्चर झाली, त्यामुळे ऋषी सर आम्हाला उशीर झाला. आता कमळीच्या बोटाला लागलेलं पाहून ऋषीला मात्र खूप त्रास होतो. ऋषी आता त्याच्या खिशामधून रुमाल काढतो आणि कमळीच्या पायाच्या बोटावरती बांधतो आणि नंतर लगेच आता कमळी आणि निगी केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये जाण्याकरता निघतात. तेव्हा केमिस्ट्रीच्या लॅबवरचे टीचर असतात. ते बोलता, एवढा लेट कशा तुम्ही? मी आता तुम्हाला एक्झाम नाही देऊ शकत. तर आता मध्येच तिथं ऋषी येतो आणि सर प्लीज तुम्ही त्यांना आतमध्ये घेऊन घ्या. मी त्यांची सायकल पंक्चर झालेली माझ्या डोळ्यांनी बघितलं. तुम्हाला जर कोणी काही बोललं तर तुम्ही माझं नाव सांगा. असं सांगून आता ऋषी त्यांची मदत करतो आणि कमळी आणि निगी एक्झाम देण्याकरता रूममध्ये जातात. तर इकडे अन्नपूर्णा आजीच्या घरी गुरुजी आलेले असतात. गुरुजी अन्नपूर्णा आजीला बोलता की तुम्ही चारधाम यात्रेवरून एवढ्या लवकर परत आला? अन्नपूर्णा आजी गुरुजीला बोलते की तुम्ही चारधाम यात्रेवरून एवढ्या लवकर परत आला? तर आता गुरुजी बोलता की अन्नपूर्णा, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. या यात्रेपेक्षा मला महत्त्वाचं तुला काही सांगायचं आहे. तेव्हा अन्नपूर्णा आजी बोलते, सांगा ना गुरुजी, तुम्हाला या यात्रेपेक्षा मला काय सांगायचं आहे? काय महत्त्वाचं वाटलं? जी यात्रा सोडून तुम्ही मला सांगण्याकरता आलेले आहात? तेव्हा गुरुजी बोलता की अन्नपूर्णा, मी सांगितलं होतं की तुझी नात तुझ्या आजूबाजूला आहे आणि ती लवकरात लवकर तुला मिळणार आहे. पण आता तुझ्या नातीवर एक खूप मोठं संकट येणार आहे. ते म्हणजे तुझ्या नातीच्या जीवाला खूप मोठा धोका आहे. हे सांगण्याकरता मी तुला इथं आलेलो आहे. असं बोलून आता अन्नपूर्णा गुरुजीला बोलते की मी माझ्या नातीला ओळखतसुद्धा नाही आहे. मला माहीत आहे की ती माझ्या आजूबाजूला आहे, पण मी तिची कशी मदत करू शकतो गुरुजी? कारण मी तिला ओळखतसुद्धा नाही गुरुजी. आता गुरुजी बोलता की तू सर्व देवावर सोड. आता मी एक मोठं हवन तुझ्या नातीसाठी मंदिरामध्ये करतो आणि तुझ्या नातीच्या जीवाला काही हानी होऊ नये हे देवाकडे प्रार्थना करतो आणि तू सुद्धा देवाला प्रार्थना कर. असं सांगून आता गुरुजी बाहेर निघतात. हे सर्व ऐकून अन्नपूर्णाला मात्र खूप चिंता लागलेली असते की आता अन्नपूर्णा माझ्या मोठ्या नातीला, नक्की माझ्या मोठ्या नातीच्या जीवाला काय धोका असणार आहे, असा ती सतत विचार करत असते. गुरुजींनी सांगितलेला प्रत्येक शब्द हा तिला आठवत असतो. तर इकडे केमिस्ट्री लॅबमध्ये आता अनिकाने खूप मोठा कटकारस्थान रचलेला असतो. तो म्हणजे कमळीसाठी. प्रेक्षकांनो, तर आता अनिकाची मैत्रीण आणि कमळी व अनिकाचे मित्रमैत्रिणी हे एका लॅबच्या टेबलवर जवळजवळ असतात. तेव्हा आता अनिका बघते की कमळीच्या पायाच्या बोटाला लागलेला आहे. तेव्हा आता ती लगेच सँडलने तिच्या पायावर जोरात मारते
त्यामुळे आता कमळीला खूप त्रास होतो आणि कमळीला खूप वेदना झाल्या आहेत. त्यामुळे कमळी अनिकाला ओरडते. त्यात त्यांच्या दोघींमध्ये थोडासा वाद निर्माण होतो. हे दुरूनच ऋषी बघत असतो. तर आता प्रेक्षकांनो, एक खूप मोठा डाव हा अनिकाच्या मित्रमैत्रिणींनी आणि अनिकाने रचलेला आहे. तो म्हणजे की आता अनिकाचा मित्र कमळीचं लक्ष नाही आहे हे म्हणून आता सल्फेट ॲसिड हे अनिकाचा मित्र कमळीच्या टेबलवरती आणून ठेवतो आणि तिच्या टेबलवर जे लिक्विड असते ते चेंज करून त्या ठिकाणी सल्फेट ॲसिड ठेवतो. लक्ष आता तेवढ्यातच हे सर्व बघत असतो तो कमळीचा मित्र. तेव्हा कमळीचा एक मित्र कमळीकडे येतो आणि लगेच ते सल्फेट ॲसिड आहे ना अनिकाकडे ठेवून देतो. तर आता प्रेक्षकांनो, तेवढ्यातच तिथे येतात केमिस्ट्री लॅबचे टीचर आणि बोलतात की अनिका, तू आणखीनपर्यंत एक्सपेरिमेंट चालू केला नाही आहेस, हे काय आहे? तर आता लगेच सल्फेट ॲसिड असताना जे कमळीसाठी अनिकाने डाव रचलेला असतो ते आता भूलचुकीनं हे अनिकाच्या टेबलवरती गेलेलं असतं. ते सल्फेट ॲसिड आता अनिका उचलते आणि त्याच्यामध्ये अनिका एक लिक्विड टाकते. त्यामुळे एवढा भयंकर ब्लास्ट होतो ना, हा ब्लास्ट अनिकाने कमळीसाठी रचलेला डाव असतो, पण तो उलटून अनिकावरच पलटून जातो. त्यामुळे अनिकाच्या डोळ्याला खूप मोठी दुखापत झालेली असते. प्रेक्षकांनो, आता अनिकाने हा सर्व रचलेला डाव कमळीने माझ्यासाठी रचलेला डाव आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करते आणि मध्येच ऋषीला सुद्धा थोड्या वेळासाठी वाटते की हे सुद्धा कमळीने जाणून बुजून केलेलं आहे आणि ऋषीसुद्धा कमळीला ओरडतो. तर प्रेक्षकांनो, आता कमळी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेल का? हे सत्य ऋषीसमोर येणार का? हे आपण नेक्स्ट पार्ट 4 मध्ये बघणार आहोत. म्हणून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो, तुम्हाला माझ्या चॅनलवरती एक दिवस समोरचा एपिसोड म्हणजेच व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन माऊली.